हाय. आजचा जो विषय आहे तो विषय कळवला आहे एका आपल्याच फेसबुकवरच्या रेग्युलर वाचक असलेल्या वाचकांनी. हा प्रश्न मला खूप युनिक वाटला. ह्याचं खरंच उत्तर अनेकांना हवं असेल तर विषयाची व्याप्ती खूप आहे, पण तरीसुद्धा मी थोड्या वेळात जेवढं काही सांगायचा प्रयत्न करता येईल या विषयाबाबत ते करणार आहे. त्याचा प्रश्न असा होता की आपला जो जोडीदार आहे तो प्रियकर किंवा प्रेयसी का राहू शकत नाही लग्नानंतर. तर प्रश्न अगदी खरा आहे, अनेकांना पडत असेल. ह्याचं उत्तर देताना पहिलं तर मी सांगेन की असा राहत नाही असं मिथ आहे. राहू शकतो. काही जणांच्या बाबतीत ते होतं, काही जणांच्या बाबतीत ते होत नाही. तर त्यामुळे असं होतच नाही का? तर नाही. अनेक जण लग्नानंतरसुद्धा प्रियकर प्रेयसी राहू शकतात. ज्यांच्या बाबतीत हे होत नाही तर त्यांचं काय होत असेल नेमकं त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. म्हणजे अर्थात मी म्हणते आहे तसं असे भाग्यवान खूप कमी लोक असतील की जे लग्न झाल्यानंतरसुद्धा तसेच राहिलेले आहेत. पण बऱ्याचशा जणांच्या बाबतीत काय होतं ते सांगते की लग्नाआधी तुम्ही जेव्हा प्रियकर प्रेयसी असता तेव्हा तुम्ही काय करत असता. तुम्ही एकमेकांना खूप सारा वेळ देत असता, तुम्ही खूप गप्पा मारत असता. बरं, गप्पासुद्धा तुमच्या खूप स्वप्नाळू असतात. कल्पनांच्या राज्यामध्ये विहार करत असता. कमिटमेंट्स देत असता एकमेकांना की मी हे करीन, मी ते करीन. मग ते मुलगी असो मुलगा असो कोणी एकमेकांना हे सगळं असं सगळं बोलत असतात. ते खूप गुडी आहे, जे खूप छान आहे, जे ऐकायला छान वाटतं आणि बस तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही असं वगैरे सगळं फिलिंग्ज येतात. असं सगळं छान गुडी चाललेलं असतं. जेवढाही वेळ मिळतो त्या वेळामध्ये जास्तीत जास्त कसं एकमेकांसाठी वेळ देता येईल ते बघत असतो माणूस. तुम्ही खूप फिरत असता, हॉटेलिंग होत असतं, निसर्गरम्य वातावरणात तुम्ही फिरत असता. ओव्हरऑल एखादी जोडपी हनीमूनला जे गोष्टी करतात, काही गोष्टी त्या सगळ्या तुमच्या लग्नाआधी सगळ्या टाईम स्पेंडिंग चाललेलं असतं आणि मजा असते या सगळ्यामध्ये. लग्न झाल्यानंतर जोडीदार झाल्यानंतर नेमकं काय बदल होतो, काय होतं. तर इथे चेंज हा मुख्य होतो की जोडीदाराला म्हणजे त्या दोन्ही जोड्यांना एकमेकांबद्दल हे कळतं की आपला माणूस हा फक्त आपला नाही आहे, त्याच्यावर इतरही घरातल्या लोकांच्या काही जबाबदाऱ्या आहेत, बांधिलकी आहे आणि या घराशी पण काही बांधिलकी आहे त्याची. हे फक्त आपलंच असं नाही आहे. म्हणजे जे एकत्र राहतात त्यांच्यासाठी. जरी वेगळे राहत असतील तर मग जास्त जबाबदाऱ्या घराच्या असतात. कारण जेव्हा तुम्ही लग्नाआधी भेटत असता तेव्हा ऑफकोर्स तुम्ही बाहेर भेटत असता. तुमचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी बाहेर असतात. पण जेव्हा तुम्ही घरात राहायला लागता तेव्हा ऑफकोर्स स्वयंपाक करणं आलं, भाज्या आणणं आलं, घरातल्या कामांचं डिस्ट्रीब्युशन आलं, घर नीट ठेवणं आलं. ज्या गोष्टी म्हणजे मुलीच्या बाबतीत ज्या गोष्टी कधी तपासायची वेळच आलेली नसते की ती नीटनेटकी आहे का वावरण्यामध्ये, काम स्वच्छ आहे का, स्वयंपाक खरंच नीट करता येतो का, निगुतीने करता येतो का. असंच मुलाच्याही बाबतीत तो किती व्यवस्थित आहे, त्याला नीट नियोजन करता येतं का, कपाट नीट लावतो का, आवरतो का, घरात मदत करतो का, का फक्त ऑफिसचं काम एवढंच त्याचं हे असतं. अशा ज्या सगळ्या डिटेलमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लग्नानंतर खऱ्याखुऱ्या कळायला लागतात. इथे फक्त टाईम स्पेंड करणं असं नसतं, कधी कधी त्याग करायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचा बदल हा होतो ना की पूर्वी कशी धास्ती असते की आपल्याला जोडीदार सोडून नाही जायला पाहिजे, तो आपल्याबरोबर राहायला पाहिजे, यासाठी म्हणून बरेच प्रयत्न केले जातात. लग्न झाल्यानंतर एक खात्री असते की आता कुठे जाणार आहे, त्यामुळे थोडंसं गृहीत धरणं होतं आणि मग थोडीशी केअर करणं कमी होतं. असं पण होऊ शकतं किंवा काही जणांना असंही वाटतं की अरे आता लग्न झालं आहे, आता तिने मला समजून घेतलं पाहिजे किंवा तिलाही वाटतं की ह्यानी आता मला थोडं समजून घेतलं पाहिजे. दुसरं असं की लग्नाआधी तुमच्यासोबत पेरेंट्स असतात, त्यांचं एक प्रेम, त्या प्रेमाची एक गोष्ट वेगळी असते, त्याच्यामध्ये काळजी असते, काळजी घेणं असतं. ह्याही अपेक्षा तुम्ही जोडीदाराकडनं करून घ्यायला लागता तेव्हा त्या पूर्ण होतातच असं नाही. म्हणजे एखादी प्रेयसी असते, पण तुझी कधी कधी आई बनून तुझी काळजी करणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्यात ती कुठे कुठे कमी पडू शकते. प्रियकरसुद्धा
नवरा झाल्यानंतर कधीकधी त्यांनी भावाच्या मायेने वडिलांच्या मायेने थोडं समजून घेणं असतं, समजावणं असतं, इथे तो कमी पडायला लागतो. सो थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे जे अंतर्गत दुर्गुण आहेत ते दुर्गुणसुद्धा समजायला लागतात समोरच्याला, जे आत्तापर्यंत झाकली मूठ ज्याला म्हणतो आपण तसे असतात. खरं प्रेम असेल तर तुम्हाला या दुर्गुणांकडे सुद्धा दुर्लक्ष करता येतं, किंवा खूप गंभीर दुर्गुण असतील तर त्यावर कामही करता येतं. अतिशय मोकळेपणाने त्याबद्दल जोडीदाराशी बोलता येतं आणि सांगता येतं की या गोष्टी तुझ्यामध्ये मला खूप कमी वाटत आहेत, किंवा हे बरोबर नाही आहे असं वाटतं आहे, तर हे थोडंसं बदलायला हवं तुला, असं प्रेमाने बोलूनसुद्धा सुधार करता येतो. आणि मला असं वाटतं की लग्नानंतर काय मिसिंग होतं तर ती मैत्री हा जो फॅक्टर आहे. कारण इथे मैत्रीची जागा थोडीशी कमी होते आणि अधिकार ह्या गोष्टी जास्त यायला लागतात. लग्नानंतर तो एकमेकांबद्दल अधिकार वाटायला लागतो की मी हिला काही सांगेन आणि हिने ऐकलं पाहिजे, किंवा बायकोलासुद्धा असं वाटतं. मग ते हट्ट करणं ज्याला म्हणतो, म्हणजे लग्नाआधी तुम्ही एक छोटंसं चॉकलेट दिलं तरी जी प्रेयसी खुश होत होती, त्या प्रेयसीला आता बरंच शॉपिंग करायचं असतं. तिची मोठी लिस्ट असते, मला हे पाहिजे ते पाहिजेची, जी डोईजड वाटू शकते एखाद्या मुलासाठी. किंवा तसंच मुलाचं पण असतं की आधी जे प्रेमाने गोड बोलून एखादी व्यक्ती मागत असेल त्या गोष्टी, आता हे काय तू केलंच पाहिजेस, हे तू दिलंच पाहिजेस, हे तुझं कर्तव्य आहे, अशी भाषा यायला लागते, जे की खरं तर स्वाभाविक आहे. तर म्हणजे स्वाभाविक आहे याचा अर्थ काय, तर हे दोन्ही जणं आपल्या भूमिका पुढे जाऊन बदलणार आहेत ह्यावर कधी त्यांनी विचार नसतो केलेला. आपण असे आहोत असेच राहणार आहोत, तर असं नसतं ना. प्रॅक्टिकल जगात आल्यानंतर जसं मी म्हटलं तसं की तुम्ही जरी समजा आता सुट्टीचा दिवस आहे तर 24 तास घरात राहिलात तरी घराची कामं पण असतात. तुम्ही नुसतेच गुलूगुलू प्रेमात प्रणयात नाही राहू शकत. तर ह्या ज्या जबाबदाऱ्या चिकटतात आणि जे की स्वाभाविक आहे, ह्या पण बरोबर असतील ह्याची मानसिक तयारी जर तुम्ही आधी केलेली असेल, किंवा ही भूमिका बदल जो आपला असतो तो अतिशय छान हसत खेळत स्वीकारला असेल, तर तुम्हाला तरीही सुद्धा प्रियकर प्रेयसी राहता येतं. बरं, तुमच्याकडे वीकेंड्स असतात, सुट्ट्या असतात, तिथे तुम्ही हे मनसोक्त जे जगणं आहे, एकमेकांसोबतचं वेळ घालवणं आहे, ते तुम्ही खरं तर छान प्लॅनिंगनी करू शकता. पण असा दृष्टिकोन असेल, असा आपल्याला एकमेकांसाठी वेळ द्यायचा आहे हे डोक्यात असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य आहे. दुसरी गोष्ट, आपल्या प्रेमाबरोबर आपल्यावर जी जबाबदारी येते दुसऱ्याला सांभाळून घेण्याची, तर ती पण निभावता आली पाहिजे. तर नवरा बायको झाल्यानंतर ह्या गोष्टी पण असणार आहेत. आणि दुसरं म्हणजे मैत्री असलीच पाहिजे, मोकळेपणा असला पाहिजे, सगळं शेअरिंग असलं पाहिजे. आणि सगळ्यात एक मंत्र सांगू का, जे नाही पटत ना ते गोड बोलून तिथेच सांगावं. बरीचशी भांडणं मिटून जातात, गैरसमज होणं टळतं आणि मित्र राहता तुम्ही आणि जोडीदार म्हणूनही खूप छान राहू शकता. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते.